तर नमस्कार मित्रांनो, मी प्रणित पाटील। जसं की तुम्हाला माहीतच आहे की आपली आता हम्पी बदामी ट्रिप चालू आहे। तर हम्पीला तुम्ही फिरण्यासाठी जर येत असाल तर सगळ्यात आधी हॉस्पिटलवरून कमलपूर येथे यायला तुम्हाला जो रिक्षाचा ऑटो नंबर पाहिजे असेल नाही तर रिक्षामध्ये यायचं असेल तर त्याचा नंबर तुम्हाला मी देतोय। हा आहे नंबर ऑटोवाल्याचा आणि नाव आहे। आणि जर तुम्हाला इथे कमलपूरमध्ये जर स्टे करायचा असेल, एकदम फ्रेंडली आणि हॉटेलचा मालकही एवढा चांगला आहे तर त्याचाही नंबर देतो, हा बघा, आणि त्यांचं नाव आहे। आणि जर तुम्हाला इथे हम्पीमध्ये फिरण्यासाठी जर बाईक पाहिजे असेल तर सानापूर येथे जायला लागेल इथून, तर नक्की ट्राय करा। तर आहे सानापूरच्या बाईक रेंटवाल्याचा नंबर आणि खूप चांगल्या गाड्या भेटतात त्यांच्या इथं। आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर इथे फिरायचं असेल लोकलने तर लोकलने मस्ट बी ट्राय करा की तुम्ही बाईकच घ्या। लोकल ट्रान्सपोर्ट जास्त विश्वास ठेवू नका, कारण की खूप लूटमार होते। तर 1200 ते 1500 रुपये पर डे घेतात, तर तिथेच आपल्याला बाईक परवडते 500 रुपये पर डेने, आणि ते आपले 100 रुपये 100 ते 150 रुपयाचं पेट्रोलमध्ये आपला दिवसभर फिरून होते। तर 600 रुपयामध्ये आपला एक दिवस निघू शकतो बाईकने। तर आणि जर रिक्षाने फिरायचं बोला तर कमीत कमी 1200 रुपये घेतील एक दिवसाचे। आणि तुम्हाला जर पूर्ण माहिती डिटेल सोबत पाहिजे असेल जाणून घेण्यासाठी तर नक्की गाईड घ्या। आणि एक प्लेस तर असा आहे की त्यासाठी आपल्याला गाईड लागेलच, विजय विठ्ठल मंदिर। तर नक्की ट्राय करा की विजय विठ्ठल मंदिरला गाईड घ्या। मराठी भेटत असेल तर मराठी घ्या आणि हिंदी भेटत असेल तर हिंदी घ्या, पण नक्की गाईड घ्या, त्याशिवाय आपल्याला विजय विठ्ठल मंदिराची माहिती भेटणार नाही। पूर्ण तुम्हाला ऑटोवाल्यांची राहण्याची सोय, बाईक रेंटची मी तुम्हाला माहिती दिलेली आहे। तर अशाच प्रकारे आपल्या हम्पीचे व्लॉग हे लवकरच येणार आहेत, कारण की इथे एडिटिंगला टाइम भेटत नाही सध्या, कारण की पूर्ण दिवस फिरून नंतर मग आराम थोडंसं करून तर झोपून वगैरे लवकर उठायला लागते परत। तर आपले व्लॉग लवकरच येणार आहेत, एडिटिंग होईल लवकरच आणि लवकरच आपले व्लॉग येईल। तर रील सध्याला टाकेल, कारण की हम्पी फिरून झालेले आहे, तर याच्यावर मला रिव्ह्यू द्यायचा होता, तर ते रिव्ह्यूचे व्हिडिओ हा मी टाकत आहे। तर तुम्ही जर येण्याचा प्लॅन करत असेल इथं तर नक्की व्हिडिओ बघा आणि जे कॉन्टॅक्ट नंबर दिलेत त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला हेल्प होईल एक। तर चला, आता आज निघायचा दिवस आहे इथून, आता जाणार आहे आपण बदामीला।